करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते. रेणू, तू झाडांना पाणी नाही घातलंस? रेणू, तू झाडांना पाणी नाही घातलंस का अजून? आई आई आय नीड इट फॉर वर्क. प्लीज तू काही वर खाली नको करूस यार. मी तुला सकाळी सांगितलं होतं ना झाडांना पाणी घाल. तू का नाही घातलंस अजून? कामात बिझी होते ना, विसरले. रेणुका, ये इथे मला मदत करायला. ब्रेक घेते लॅपटॉप मधून. हो य तसंही तुला इंडिपेंडंट लिव्हिंग हवं आहे ना? आई यार. तू अजूनही इथेच आहेस? चल ना, मला मदत कर ना. आई मला खूप कंटाळा येतोय आणि जर का ऑफिसचं काम नाही केलं ना तर आय सिरियसली फॉल बॅक. तू माझ्या वयाची होशील ना तेव्हा तुला कळेल मी हे सगळं का बोलते ते. त्याला अजून खूप वेळ. प्लीज लेट मी फोकस. हॅलो. येस मॅम. No issues, ma'am. Yes, I'll be on my way in 15. No problem, ma'am. Yes, I'll confirm the news as soon as possible. Okay, ma'am, okay. See you. रेणुका, तू येणार आहेस की नाही मदतीला? अगं उत्तर तरी दे. मी मगापासून एकटीच बडबडते. हेच नाही नेहमीच झालंय. ऐकतच नाही माझं. काय? कुठे? ऑफिसला. आत्ता जाणं गरजेचं आहे? हो, बॉसनी बोलवलंय. आय हॅव टू गो. अगं रेणुका, तुला यायला उशीर होईल. रात्री रिक्षा तरी मिळणार आहे का? आई, दिस इज मुंबई. काही नाही होणार. आय उबर फ्रॉम ऑफिस ना. तुझ्या बॉसला कळत नाही का? इंटर्न आहेस तू. जीव घ्या आता माझ्या मुलीचा. बरं ऐक, तुम्ही थांबू नका, जेवून घ्या. थांबू नका म्हणजे? कसा होता दिवस? मीटिंग लांबली पण डील क्रॅक होईल. मी जेवण वाढते. रेणू, रेणू कुठे?
ऑफिसला गेली. एवढ्या रात्री? जेवणात काय? हॅलो 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 रेणुका, हॅलो. तुम्ही तिला एकदा फोन करा ना. हो मी करतो. नाही उचलत आहे. हॅलो. आय वॉन्ट टू नो अबाउट रेणुका देशपांडे. वो मुझे हॅलो हॅलो. अपू काय झालं? ठीक आहे, पाणी पी. ठीक आहे. काय बोलणं झालं? ती कॉल बॅक करणार होती म्हणून जागी आहे. हो, कळवेल ती. एक फोन करायला नाही होत तिला? कुठल्या तरी कामात बिझी झाली असेल. बिझी म्हणजे मेसेज करायचा. ती फ्रेंड सोबत होती तेव्हा आपल्याला टेन्शन नव्हतं. बरोबर आहे तुझं, पण ती येईल, तू काळजी करू नको. हां, रेणुका अगं किती उशीर, कुठे होतीस? कुठे होती म्हणजे कामात बिझी होते. तुला परत परत तेच काय सांगायचं ग? म्हणजे काही विचारायचं नाही का मी? किती फोन केले तुला? शेवटी तुझ्या ऑफिसमध्ये फोन लावला तरी काही उत्तर नाही मिळालं. तू ऑफिसमध्ये कॉल केलास? मी तुला तो इमर्जन्सी नंबर म्हणून दिलेला. एवढीशी गोष्ट आहे ही? पण मी तुला सांगितलेलं ना की आय बी होम इन एन आवर. 2 तासापूर्वी सांगितलेलंस. वाजलेत बघ किती. अच्छा, म्हणजे काही विचारायचं नाही का मी तुला? ठीक आहे. नाही, आजपासून ना तू तुझं बघ. तुझं राहणं खाणं पिणं सगळं. मी काही नाही विचारणार तुला, ठीक आहे? आई तू नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. मी इथे तुमची सगळ्यांची एवढी काळजी करते आणि त्याचं हे वागणं मिळतं. आई यार तू
अपू काय झालं? तुला आठवतंय आपण लहानपणी रेणूला खायला, बॅग भरायला, शूज घालायला शिकवायचो आणि तिथं सतत आपले शूज विसरायची. एका महिन्यात आपण 6 वेळा तिच्यासाठी शूज घेतले होते, आठवतंय? आताही तुला वाटलं असेल की तिची मदत करावी, जेणेकरून ती कुठे अडकणार नाही. पण आता ती मोठी झाली. आईसाठी मुलं कधी मोठी होत नसतात. आणि जर तुम्हाला वाटतंय ना ती मोठी झाली, तर तिला हे कळायला हवं की आईला तिची काळजी आहे आणि वाटत राहणार. तिला आपली गरज पडलीच तर कुठे. मान्य आहे, पण आता ती मोठी झाली आणि ती आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. आता हे आपल्याला मान्य करायला लागेल. आणि जर कुठे मोठा प्रॉब्लेम झालाच तर आपण आहोतच की. 21 वर्षापासून माझं फक्त एकाच व्यक्तीवर लक्ष होतं, रेणू. आता तिची काळजी घेणं नाही सुटणार. पण आता आपल्याला याची सवय करावी लागेल. 21 वर्ष तुझं माझ्यावर लक्ष नव्हतं. आय एम बिंग सिरियस. खरंच तुझं लक्ष नव्हतं माझ्यावर. बस. आई मी असं नको. खाऊन घे. आई आय एम सॉरी आय स्नॅप्ड. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. तुला रिअलाइज झालंय ना, हेच खूप.
पण मला आनंद कसला आहे माहितीये, तू केवढं मनापासून काम करतेस.